Hi student, today we discuss about the third component in this eukaryotic cell, that is cytoplasm. In the last lecture we completed second component in the eukaryotic cell, that is plasma membrane. In this plasma membrane we see first what is the structure of plasma membrane, then next we see fluid mosaic model of in this plasma membrane, and last we see function of this plasma membrane. There are two main important functions, that is passive transport and active transport. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत थर्ड सेल कंपोनंट, दॅट इज सायटोप्लाझम. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इन दिस सायटोप्लाझम, एक्झॅक्टली हे जे सायटोप्लाझम आहेत हे सायटोप्लाझम दिस सेल कंटेन्स ग्राउंड सबस्टन्सेस. सेलमध्ये म्हणजे एक्झॅक्ट जर आपण एखादी प्लांट सेल घेतली, ॲनिमल सेल घेतली, तर त्या सेलमध्ये काय प्रेझेंट असतात, ग्राउंड सबस्टन्सेस कॉल्ड ॲज सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स ऑर सायटोसॉल. आता सेल कंटेन्स, एखादी जर सेल असेल तर त्या सेलमध्ये काय प्रेझेंट असतात, तर ग्राउंड सबस्टन्सेस. ग्राउंड सबस्टन्सेस म्हणजे काय, तर ऑल कनेक्टिव्ह टिश्यू or elements are embedded in consist of mainly water. then यांचा जो इम्पॉर्टंट रोल आहे, मेन रोल, इट प्रोव्हाइड रूट फॉर कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट द टिश्यू. म्हणजे हे जे ग्राउंड सबस्टन्सेस आहेत ते मी सांगितले. ग्राउंड सबस्टन्सेस एक्झॅक्टली कसे असतात, ऑल कनेक्टिव्ह टिश्यू और इलेमेंट आर एम्बडेड सेल्समध्ये जे प्रेझेंट असतात, कनेक्टिव्ह टिश्यू असतील, आणि इट मेनली कंटेन वॉटर. याच्यामध्ये काय असतं, वॉटर असतं. आणि मेन रोल यांचं काय, इट प्रोव्हाइड रूट फॉर कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट द टिश्यू. म्हणजे टिश्यू ट्रान्सफर करण्यासाठी हे काय करत असतात, एक हे जे वॉटर लाईक मटेरियल असतं हे काय करत असतं, तर एक रूट फॉर्म करत असतं. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये काय सांगितले, फर्स्ट कॅरेक्टर, दी सेल कंटेन ग्राउंड सबस्टन्सेस. सेलमध्ये जे ग्राउंड सबस्टन्सेस असतात त्यांना काय म्हटलं जातं, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स और सायटोसॉल. म्हणजे सेलमध्ये जे मटेरियल आहे, ग्राउंड सबस्टन्सेस आहेत, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू एलिमेंट्स हे काय असतात, एक्झॅक्टली वॉटर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे सबस्टन्सेस या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात त्यांना सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स किंवा सायटोसॉल म्हटलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स, म्हणजेच एक्झॅक्ट सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स म्हणजे काय, लिक्विड फ्रॉम इनसाइड दिस सेल. सेलच्या आतमध्ये जे लिक्विड प्रेझेंट असतं ते काय म्हटलं जातं, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. इट इज द साईट ऑफ द मोस्ट मेटाबॉलिझम इन दी सेल. म्हणजे या स्टेजवरती, या पार्टवरती काय होत असतं, तर इन दिस साईट मोस्ट मेटाबॉलिझम इन दी सेल. म्हणजे जे मेटाबॉलिझम आहे, जे त्यांचे एक्झॅक्टली फूड प्रोसेसिंग असेल, ब्रेकडाऊन असेल, हे सर्व प्रोसेस या सायटोप्लाझमिक मॅट्रिक्सवरती होतं. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला काय सांगितले, सायटोप्लाझममध्ये दी सेल कंटेन ग्राउंड सबस्टन्सेस. सेलमध्ये जे ग्राउंड सबस्टन्सेस प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जातं, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. इट इज अन नथिंग बट दी लिक्विड फॉर्म इनसाइड दी सेल अँड इट द साईट ऑफ मोस्ट मेटाबॉलिझम इन दी सेल. त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलं आहे, दिस इज अ कोलायडल जेली लाईक मटेरियल. म्हणजे हे जर सायटोप्लाझम आपण पाहिलं तर सायटोप्लाझम एकदम कोलायडल जेली लाईक, एकदम स्टिकी असं मटेरियल असतं पहा, जेलसारखं जेली लाईक मटेरियल. शोज स्ट्रीमिंग मुवमेंट कॉल्ड सायक्लोसिस. आता कोलायडल जेली लाईक, कोलायडल म्हणजे जे मिक्सचर डज नॉट सेटल और टेक व्हेरी लॉंग टाईम टू सेटल. म्हणजे हे जे मिक्सचर, हे मिक्सचर म्हणजे पूर्ण जे मटेरियल आहे सायटोप्लाझममधलं एकदम कोलायडल जेली लाईक असतं. म्हणजे इट डज नॉट सेटल झालेलं नसतं पहा. लिक्विड फॉर्म मटेरियल जे आहे ते एका जागी सेटल होत नाही, ते लिक्विड जेली लाईक असतं. ते थोडक्यात स्ट्रीमिंग मुवमेंट करत असते एकदम स्लोली. म्हणजे जेली लाईक मटेरियल शो स्ट्रीमिंग मुवमेंट कॉल्ड सायक्लोसिस. असं त्याला काय म्हटलं जातं, सायक्लोसिस. एक्झॅक्ट सायक्लोसिस म्हणजे काय, दी मुवमेंट ऑफ दी प्रोटोप्लाझम विदिन दी सेल. सेलमध्ये जी प्रोटोप्लाझमची मुवमेंट होते त्याला काय म्हटलं जातं, तर सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. काय म्हटलं जातं, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर काय सांगितलं आहे, दी सायटोप्लाझम कंटेन वॉटर ॲज मेजर कंपोनंट अलॉंग विथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मोलिक्युल्स लाईक शुगर, ॲमिनो ॲसिड, विटॅमिन्स, एन्झाईम, न्यूक्लिओटाइड्स, मिनरल्स अँड वेस्ट प्रोडक्ट. म्हणजे हे जे सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझममध्ये काय काय असतं, तर वॉटर हे मेन कंपोनंट आहे. वॉटर इट इज अन मेजर कंपोनंट, महत्त्वाचा कंपोनंट हा वॉटर आहे, मेजर कंपोनंट अलॉंग विथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मोलिक्युल्स. सेंद्रिय आणि असेंद्रिय असे जे मोलिक्युल्स असतात हे मोलिक्युल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. लाईक फॉर एक्झाम्पल शुगर असेल, ॲमिनो ॲसिड असेल, विटॅमिन्स, एन्झाईम, न्यूक्लिओटाइड्स म्हणजे बिल्डिंग ब्लॉक ऑफ DNA आणि RNA. यांचं फंक्शन काय, सेल सिग्नलिंग, मेटाबॉलिझम, एन्झाईम रिॲक्शन, याच्यासाठी हे न्यूक्लिओटाइड्स ते सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर मिनरल्स असेल, वेस्ट प्रोडक्ट असेल, हे सुद्धा आपल्याला सेलमध्ये पाहायला भेटतात, मूलद्रव्य. त्याच्याचबरोबर जे वेस्ट
प्रोडक्ट असेल सेलमधलं ते सुद्धा या सेलमध्ये पाहायला भेटतं. म्हणजे आपण काय सांगतो आहे, जे सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझममध्ये काय काय प्रेझेंट असतं. इट कंटेन वॉटर मेन कंपोनंट, देन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मोलिक्युल्स लाईक फर्स्ट वन इज द शुगर, अॅमिनो ॲसिड, vitamins, enzyme, nucleotides, minerals and waste products are also present. Next there is fourth number character. तर पहा नेक्स्ट फोर्थ नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगितलं आहे. एक्झॅक्ट हे जे सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझममध्ये इट ऑल्सो कंटेन व्हेरियस मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स. आता मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स म्हणजे नेमके कोणते असतात तर पहा, इट ऑल्सो कंटेन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स लाईक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, देन गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया सेल, प्लास्टिड असेल, न्यूक्लियस, मायक्रोबॉडीज अँड सायटोस्केलेटल इलेमेंट लाईक मायक्रोट्युब्युल्स. आता याच्यामध्ये एवढे सारे काय असतात प्रेझेंट असतात. तर हे जे आहेत सायटोप्लाझम कंटेन व्हेरियस मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स म्हणजे यांची सायटोप्लाझममध्ये असे पार्ट असतात की त्यांनी सेल बनलेली असते. फर्स्ट वन इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आपण हे 1 बाय 1 नंतर पाहणार आहोत. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, त्याच्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया आहे पा, हे 1 बाय 1 आपण याच्यानंतर डायरेक्टली पाहणार आहोत. त्याच्याचबरोबर प्लास्टिड आहेत. काय तिथं प्लास्टिड म्हणजे नेमकं काय तर फ्रॉम प्लांट अँड अल्गी दोन्हींमध्ये पण आपल्याला पाहायला भेटतात. यांचं जे फंक्शन आहे, एक्झॅक्ट फंक्शन काय सांगितलं आहे, ज्या प्लांटमध्ये मेटाबॉलिझम चालतं ते काय करतं, प्रमोट करते. आणि ऑल्सो प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे सुद्धा काय करतं, इट प्रमोट. म्हणजे फंक्शन यांचं प्लांट मेटाबॉलिझम आहे, इट प्रमोट प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्लांटमध्ये जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते ती सुद्धा हे काय करतं, थांबवतं. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. काय असतो, न्यूक्लियस हे सुद्धा काय एक डायरेक्टली मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे. त्याच्याचबरोबर मायक्रोबॉडीज म्हणजे एकदम सूक्ष्म अशा पार्टिकल जे सूक्ष्मजीव असतात ते मायक्रोबॉडीजसुद्धा या सायटोप्लाझममध्ये पाहायला भेटतात. त्यांना सेल ऑर्गनेल म्हणून ओळखलं जातं. त्याच्याचबरोबर सायटोस्केलेटल इलेमेंट लाईक मायक्रोट्युब्युल्स. आता सायटोस्केलेटल एकदम मायक्रोट्युब्युल्स म्हणजे एकदम स्मॉल्स असे ट्युब्युल्स आपल्याला त्याच्यामध्ये ट्यूब्स पाहायला भेटतात. ते कसे असतात, सायटोस्केलेटल इलेमेंट त्यांना म्हटलं जातं. सायटोस्केलेटल एकदम सायटोस्केलेटल सारखे असतात. सायटोस्केलेटल इलेमेंट लाईक मायक्रोट्युब्युल इट इज अन सेल ऑर्गनेल. म्हणजेच सायटोस्केलेटल म्हणजे एक्झॅक्ट कसे ते मायक्रोट्युब्युल असतात, इट प्रेझेंट इन दी सायटोप्लाझम ऑफ दी सेल, म्हणून त्यांना सायटोस्केलेटल ट्युब्युल्स म्हटलं जातं, सायटोस्केलेटल इलेमेंट म्हटलं जातं. कारण हे सायटोप्लाझमच्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. इट कंपोज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटीन्स, फिलामेंट अँड मायक्रोट्युब्युल इन दी सायटोप्लाझम. म्हणजे हे जे सायटोस्केलेटल इलेमेंट आहेत हे इलेमेंट कशाने बनलेले असतात, इट कंपोज ऑफ प्रोटीन्स असेल, त्याच्याचबरोबर फिलामेंट असतील, मायक्रोट्युब्युल्स असतील इन दी सायटोप्लाझम. इट कंट्रोल दी सेल शेप. म्हणजे जे सायटोस्केलेटल इलेमेंट असतात सायटोप्लाझममध्ये हे काय करतात, त्या सेलचा शेप कंट्रोल करण्यासाठी हे हेल्पफुल असतात. इट कंट्रोल दी सेल शेप. म्हणजेच व्यवस्थितरित्या जर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेलचा आपण अभ्यास केला तर हे सर्वजण मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स आपल्याला सेलमध्ये पाहायला भेटतात. तर त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे, सायटोप्लाझम ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज सीट फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस इन दी सेल. म्हणजे सायटोप्लाझम ॲक्ट ॲज सोर्स ऑफ रॉ मटेरियल म्हणजे जे रॉ मटेरियल असेल सेलच्या बाहेर टाकण्याचं काम आहे सायटोप्लाझमच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे एक्झॅक्ट जे रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियलसुद्धा इथं तयार होत असतं सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझम ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल म्हणजे इथं रॉ मटेरियल आपल्याला पाहायला भेटतं, सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज सीट फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस. म्हणजे ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, फूड ब्रेकिंग डाऊन असेल, मेटाबॉलिझम असेल, ह्या सर्व ॲक्टिव्हिटी या सायटोप्लाझमवरती होत असताना आपल्याला दिसतात. म्हणजेच सायटोप्लाझम ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज सीट फॉर, म्हणजे सीट म्हणजे साईट
फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन दी व्हेरियस सेल ऑर्गनेल्स. म्हणजे हा जो सायटोप्लाझम आहे 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे. इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन व्हेरियस सेल्स अँड ऑर्गनेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे सेल्स असतात त्यांचे पार्ट असतात ऑर्गनेल्स. इट हेल्प्स हा जो सायटोप्लाझम आहे हा कशासाठी हेल्पफुल असतो, डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल म्हणजे त्या सेल्समध्ये जे मटेरियल आहे त्या ऑर्गनेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एक्सचेंज करण्यासाठी सुद्धा हे सायटोप्लाझम हे प्रेझेंट असतात. दिस ऑल आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायटोप्लाझम. वी सी 6 कॅरेक्टरिस्टिक्स इन दिस सायटोप्लाझम. देन नेक्स्ट वी सी इन दिस सायटोप्लाझम देर इज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ दी सेल. आता एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ दी सेल ही आपल्याला सिस्टीम ऑफ दी सेल ही कोणामध्ये पाहायची तर सायटोप्लाझममध्ये पाहायची. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ दी सेल तर पहा इट कंपोज ऑफ डिफरंट मेम्ब्रेन. म्हणजे ही जी आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ही जी आहे ही डिफरंट मेम्ब्रेनने बनलेली असते. इट कंपोज ऑफ डिफरंट मेम्ब्रेन. म्हणजे सेल मेम्ब्रेन इज अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर. म्हणजे हा जो पूर्णपणे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आहे एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर त्या सेलवरती असतं. सेल मेम्ब्रेन अँड प्रोटेक्टिव्ह बॅरियर इट रेग्युलेट व्हॉट एंटर अँड लिव्ज दी सेल. म्हणजे सेलमध्ये काय घ्यायचं आणि काय बाहेर टाकायचं हे कोणावरती अवलंबून असतं तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीमवरती प्रेझेंट असतं. म्हणजेच एक्झॅक्ट एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ दी सेल म्हणजे आपण काय पाहिलं याच्यामध्ये ही काय करते असे डिफरंट टाईपचे मेम्ब्रेन याच्यावरती प्रेझेंट असतात. म्हणजे सेल मेम्ब्रेनवरती असा एक लेयर प्रेझेंट असतो. तो काय करतो प्रोटेक्टिव्ह बॅरियर म्हणून कसलाही म्हणजे प्रोटेक्टिव्ह बॅरियर प्रोटेक्शन तर करतोच परंतु बॅरियर कसलं करतो लाईक कोणताही अडथळा त्याच्यामध्ये येऊ देत नाही. प्रोटेक्टिव्ह बॅरियर म्हणजे इट रेग्युलेट व्हॉट एंटर्स अँड लिव्ज दी सेल. काय सेलमध्ये घ्यायचं आणि काय सेलच्या बाहेर टाकायचं हे एंडोमेम्ब्रेन सिस्टीमवरती प्रेझेंट असतं. तर त्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर आपल्याला पाहायचे. तर एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे ते सेल ऑर्गनेल्स आर कंपार्टमेंट इन दी सेल दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे हा एक घटकच आहे सेलचा आणि स्पेसिफिक फंक्शन हे कॅरी करते. पहा सम ऑफ दिस ऑर्गनेल्स कोऑर्डिनेट विथ इच अदर अँड कंप्लीट स्पेसिफिक फंक्शन अदर. म्हणजे याच्यामध्ये काही असे ऑर्गनेल्स असतात ते काय करतात एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन करतात आणि कोऑर्डिनेट विथ इच अदर म्हणजे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन करतात त्याच्याचबरोबर स्पेसिफिक फंक्शनसुद्धा त्यांचं फॉर्म करतात. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, लायसोसोम्स असतील अँड व्हेरियस टाइप्स ऑफ वेसिकल्स अँड व्हॅक्युअल्स फ्रॉम सच ग्रुप आर टुगेदर कन्सिडर ॲज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ दी सेल. म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ दी सेल अशा मेम्ब्रेनवरती काय काय प्रेझेंट असतं लाईक न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, लायसोसोम असेल अँड व्हेरियस टाइप्स ऑफ वेसिकल्स असतील. त्याच्याचबरोबर व्हॅक्युअल्स असेल, लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल हे फूड अँड वॉटर स्टोअरसाठी त्या सेलमध्ये प्रेझेंट असतं. आपण प्लांट सेल जर पाहिली तर आपल्याला तिथं व्हॅक्युअल पाहायला भेटेल. फ्रॉम सच ग्रुप अँड आर टुगेदर कन्सिडर ॲज आणि या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. काय म्हटलं जातं एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. तर त्याच्यानंतर हे जे एक्झॅक्ट एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आपल्याला पाहायला भेटतात. तर ऑर्गनेल्स हॅविंग डिस्टिंक्ट फंक्शन आर नॉट इन्क्लुडेड इन एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. काही पार्ट असे असतात की ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये इन्क्लूड होत नाहीत. तर ऑर्गनेल्स हॅविंग डिस्टिंक्ट फंक्शन वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपल्याला पाहायला भेटतात आर नॉट इन्क्लुडेड इन एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये येत नाहीत. असे कोणते ऑर्गनेल्स आहेत तर पहा मायटोकॉन्ड्रिया असेल आणि क्लोरोप्लास्ट असतील. कॅरी आउट स्पेसिफिक टाईप ऑफ एनर्जी कन्व्हर्जन इन दी सेल. म्हणजे जर मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा क्लोरोप्लास्ट असेल हे काय करतात इट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. त्यांचं एक स्पेसिफिक फंक्शन ते फॉलो करत असतात. टाईप ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी फॉर्म करत असतात आणि हे काय करतात कन्व्हर्जन इन दी सेल म्हणजे एनर्जीचं सेलमध्ये एनर्जी फॉर्म करत असतात. म्हणजे हे सगळे ऑर्गनेल हे एंडोमेम्ब्रेन सिस्टीमपेक्षा वेगळे आहेत. देअरफॉर मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर कन्सिडर ॲज अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. तर पहा मायटोकॉन्ड्रिया और क्लोरोप्लास्ट कॅरी आउट अ स्पेसिफिक टाईप ऑफ एनर्जी कन्व्हर्जन इन दी सेल. म्हणून या मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्टला काय म्हटलं जातं आर नॉट कन्सिडर ॲज अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. म्हणजे म्हणून यांना एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे पार्ट म्हणून कन्सिडर केलं जात नाही. का तर हे काय करतात एक स्पेसिफिक एनर्जीचं फंक्शन त्यांच्या बॉडीमध्ये असतं ते काय करत असतात ते फॉलो करत असतात. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर एक्झॅक्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं हे आपल्याला स्ट्रक्चर इथं पाहायला भेटेल. हे जे आहे हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं जे स्ट्रक्चर आहे हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर आपल्याला असं पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये हे जे वेगळे पार्ट आहेत ते आपल्याला पाहायचे.
आता आपण फोर्थ सेलचा कॉम्पोनंट पाहणार आहोत. युकॅरियोटिक सेलमधला कॉम्पोनंट 4th नंबरचा आहे तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये आपल्याला रायबोसोम दिसतात. रायबोसोम म्हणजे एकदम स्मॉल डेन्स पार्टिकल इज कॉल्ड ॲज रायबोसोम, त्यांना रायबोसोम म्हटलं जातं. त्याच्याच नंतर नेक्स्ट आहे न्यूक्लिअर एन्व्हलप. म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलप आपल्याला इथं पाहायला भेटते. सराउंडिंग एव्हरी न्यूक्लियस ही न्यूक्लिअर एन्व्हलप प्रेझेंट असते. म्हणजे न्यूक्लियसच्या वरच्या साईडला ही न्यूक्लिअर एन्व्हलप एक साईड प्रेझेंट असते. इट कीप DNA इनसाईड द न्यूक्लियस. म्हणजे जे न्यूक्लियसमध्ये DNA असतात ते DNA इनसाईड म्हणजे आतमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA ठेवण्यासाठी हे काय असते, हे तिथं हे न्यूक्लिअर एन्व्हलप हेल्पफुल असतं. त्याच्याच नंतर जे न्यूक्लियस दाखवलं एकदम सेंटरला जे सेलमध्ये केंद्रक असतं ते न्यूक्लियस आहे त्याच्याचबरोबर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे पार्ट पाहत आहोत. त्याच्याच नंतर रायबोसोम्स. आता एकदम स्मॉल पार्टिकल्स प्रेझेंट असतात, त्यांना म्हटलं जातं रायबोसोम्स. काय म्हटलं जातं? रायबोसोम्स. म्हणजे एकदम स्मॉल डेन्स पार्टिकल प्रेझेंट असतात सेलमध्ये. एकदम स्मॉल पार्टिकल्स म्हणजे जसे आपले पावडर असते, पावडरचे जसे छोटे छोटे पार्टिकल्स असतात सेम तसेच पार्टिकल या सेलमध्ये प्रेझेंट असतात, त्यांना रायबोसोम्स म्हटलं जातं. तर हे जे रायबोसोम्स आहेत हे रायबोसोम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या काही बॉडीवरती ते पेस्ट झालेले असतात किंवा स्टिक झालेले असतात. अशा पार्टला म्हटलं जातं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, की ज्या पार्टवरती काय असतात, रायबोसोम्स प्रेझेंट असतात. जर आपण हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी साईड पाहिली तर इथं काय एकदम स्मॉल पार्टिकल्स हे प्रेझेंट आहेत, त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं आहे. त्याच्याच नंतर जर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण जर डायग्राममध्ये पाहिलं तर तिथं ते स्मॉल पार्टिकल्स स्टिक झालेले नाही आहेत किंवा तिथं प्रेझेंट नाही आहेत. म्हणून हा कसा आहे, एकदम सरफेस स्मूथ आहे आणि तो सरफेस त्याच्यावरती स्मॉल पार्टिकल्स हे प्रेझेंट आहे, म्हणून हा सरफेस कसा आहे, रफ आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल स्मूथ आणि रफ. आपण 1 by 1 त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. एक्झॅक्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे नेमकं काय, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज अ नेटवर्क प्रेझेंट विदिन दी सायटोसॉल. म्हणजे हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क कुठं प्रेझेंट असते, सायटोसॉल म्हणजे आपण सायटोप्लाझममध्ये पाहिलं आहे लिक्विड फ्रॉम इनसाइड दी सेल. म्हणजे हे काय करतं आहे, जे लिक्विड सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे त्या सायटोप्लाझममधल्या लिक्विडलाच काय म्हटलं जातं, वॉटर असेल, वेगवेगळ्या लिक्विड लाईक सबस्टन्सेस त्यांच्यामध्ये असतील त्याला काय म्हटलं जातं, सायटोप्लाझम. म्हणजे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ नेटवर्क प्रेझेंट इन दी सायटोसॉल. म्हणजे सायटोसॉल म्हणजे लिक्विड फ्रॉम इनसाइड दी सेल. म्हणजे सायटोसॉल म्हणजे एक्झॅक्ट त्या सायटोप्लाझममध्ये जे नेटवर्क आहे एकदम सेलचं जर आपले हे पाहिलं ही एक्झॅक्ट हे आपण पाहिलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जर हे स्ट्रक्चर आपण पाहिलं तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या असं दिसतंय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे सगळं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे काय आहे तर त्याचं नेटवर्क आहे. काय नेटवर्क यांनी सर्वांनी मिळून काय झालेलं आहे ते बनलेलं आहे. आणि एक्झॅक्ट हे कुठं प्रेझेंट असतं, लिक्विड फ्रॉम इनसाइड दी सेल. सेलच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला भेटतंय. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ नेटवर्क प्रेझेंट विदिन दी सायटोसॉल. म्हणजे सेलच्या आतमध्ये हे एक नेटवर्क पाहायला भेटतं आहे लिक्विड फ्रॉम इनसाइड दी सायटोप्लाझम. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इट इज प्रेझेंट इन ऑल युकॅरियोट्स सेल्स एक्सेप्ट ओव्हा अँड मॅच्युअर रेड कॉर्पिस्कल. म्हणजे हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे सगळ्या युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आपण प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिकचा डिफरन्स पाहिलेला आहे. जे युकॅरियोटिक सेल्स आहेत वेल डिफाईंड न्यूक्लियस प्रेझेंट असतं. म्हणजे एक्झॅक्ट त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक अल्गी फंगीमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतात. इट इज प्रेझेंट इन ऑल युकॅरियोटिक सेल्स. सगळ्या युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं एक्सेप्ट ओव्हा. म्हणजे जे फिमेल असते त्या फिमेलच्या ओव्हामध्ये हे आपल्याला पाहायला भेटत नाही. अँड मॅच्युअर रेड ब्लड कार्पिस्कल्स. म्हणजे मॅच्युअर फुल्ली ग्रोन झालेले जे रेड ब्लड कार्पिस्कल असतात. म्हणजे इट कंटेन हिमोग्लोबिन अँड इज द हिमोग्लोबिन इट प्रेझेंट ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ब्लड कार्पिक्सल म्हणजे एक्झॅक्ट इट कंटेन हिमोग्लोबिन अँड हिमोग्लोबिन इट प्रेझेंट ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. यांचे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ते ब्लड कार्पिस्कल हे ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. रेड ब्लड कार्पिस्कल यांच्यामध्ये हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहायला भेटत नाही. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इट ॲपियर्स लाईक नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन ट्यूब्यूल्स अँड सॅक्स कॉल्ड ॲज सिस्टर्ने. म्हणजे जर आपण हे स्ट्रक्चर पाहिलं तर एक्झॅक्ट हे स्ट्रक्चर कसं दिसतंय, सॅक लाईक स्ट्रक्चर दिसतंय एकदम. म्हणजे
छोटे छोटे सॅक तयार झालेले आहेत, फोल्डिंग तयार झालेले आहे. जर आपण हे कशाखाली पाहिलं डायरेक्टली अंडर दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर आपण ही स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसेल, एकदम सॅक लाईक सिस्टरने म्हटलं जातं. फ्लॅटन मेम्ब्रेन ऑर डिस्क ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गॉल्गी ॲपॅरेटस. म्हणजे आपण नेक्स्ट कॉम्पोनंट पाहणार आहोत. एकदम सॅकसारखंच सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, एम्प्टी सॅक असतात पहा, त्याला सिस्टरने म्हटलं जातं. सेरीज ऑफ फ्लॅटन सॅक ऑर पाउचेस, एकदम पाऊच लाईक असतं. तर पहा, जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहू तेव्हा आपल्याला तसंच त्या ट्युब्यूल्ससारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटेल, त्याला सिस्टरने म्हटलं जातं. त्याच्याच नंतर नेक्स्ट सांगितलं पहा, 4th नंबरचं कॅरेक्टर. दिस नेटवर्क ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिवाइड दी सायटोप्लाझम इन 2 पार्ट्स. त्याच्यामध्ये हे जे सायटोप्लाझम आहे विदिन दी ल्युमन ऑर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कॉल्ड ॲज लॅमिनल सायटोप्लाझम. म्हणजेच हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतोय, एक्झॅक्ट दिस नेटवर्क ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे जे जाळं आहे त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सगळ्या सॅक मिळून तयार झाला एक बंच लाईक. हे कोण डिवाइड करतं, डिवाइड दी सायटोप्लाझम. यांना सायटोप्लाझम, सेलमध्ये जो सायटोप्लाझम प्रेझेंट आहे तो सायटोप्लाझम काय करतो, डिवाइड करतो इन 2 पार्ट्स. 2 पार्टमध्ये लॅमिनल सायटोप्लाझम अँड नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. आता लॅमिनल सायटोप्लाझम म्हणजे नेमकं काय, तर पहा, विदिन दी ल्युमन, यांचं जे डिव्हिजन आहे हे कुठं होतं, विदिन दी ल्युमेन ऑर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे ल्युमेनमध्येच किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या ज्या डिव्हिजन होतात, म्हणजेच वन विदिन दी ल्युमन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्येच काय होतं, त्याच्या डिव्हिजन होतात, एक्झॅक्ट डिव्हाइड होतो तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ल्युमेन म्हणजे त्या एक्झॅक्टली ती जी सेल आहे त्या सेलमध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला काय म्हटलं जातं, ल्युमेन. काय म्हटलं जातं, ल्युमेन. म्हणजे सेलमध्ये एक एम्प्टी स्पेस असतो पहा इन एनी ऑर्गनेल ऑर मेम्ब्रेन. याचं फंक्शन काय आहे या ल्युमेनचं, इट स्टोअर फूड ऑर एक्सचेंज आयन्स. म्हणजे फूड स्टोअर पण करतं आणि आयन एक्सचेंजचं कामसुद्धा हे ल्युमेन करत असतं. म्हणजे सायटोप्लाझम या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जो प्रेझेंट आहे हा काय काम करतो, त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं डिवायडेशन करतो. लॅमिनल सायटोप्लाझम आणि नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. तर लॅमिनल सायटोप्लाझम कशाला म्हटलं जातं, वन विदिन दी ल्युमेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एक डिव्हिजन कुठं होते, ल्युमेन ऑफ दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे जे एम्प्टी सॅक त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये प्रेझेंट असते त्याच्यामध्ये जे डिव्हिजन होते त्याला लॅमिनल सायटोप्लाझम म्हटलं जातं. आणि नॉन लॅमिनल सायटोप्लाझम दॅट आउटसाईड दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या इनसाईडला ल्युमेनमध्ये एक सेंटरला जी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये जे डिवायडेशन होतं त्याला लॅमिनल सायटोप्लाझम म्हटलं जातं. आणि नॉन लॅमिनल म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आउटसाईडला बाहेरून पहा हे जे स्ट्रक्चर आहे एम्प्टी सॅक इथं डिव्हिजन होत चाललं त्याला काय म्हटलं आहे, नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. काय म्हटलं आहे, नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. तर त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे, मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कंटिन्युअस विथ न्यूक्लिअर एन्व्हलप ॲट वन एंड अँड एक्सटेंड टिल दी सेल मेम्ब्रेन. म्हणजे जर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर पाहिलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटलं. 5th नंबरचं कॅरेक्टर आपण सांगतोय, मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कंटिन्युअस विथ न्यूक्लिअर एन्व्हलप ॲट वन एंड. एका एंडला काय आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लियसच्या वरती हे एक एन्व्हलप प्रेझेंट आहे. ॲट वन एंड एका साईडला प्रेझेंट आहे. अँड दी एक्सटेंड टिल दी सेल मेम्ब्रेन. कुठपर्यंत आहे, पूर्ण ती सेल मेम्ब्रेन आहे तिथपर्यंत हे प्रेझेंट आहे. त्याच्याच नंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा, in thus act as a intracellular supporting framework and helps in maintaining position of various cell organelles in the cytoplasm. म्हणजे हे न्यूक्लिअर एन्व्हलप डायरेक्टली एका टिल सेल मेम्ब्रेनच्या एंडपर्यंत हे प्रेझेंट आहे. म्हणून इथं काय सांगितलं, इट ॲक्ट इज अ इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. म्हणजे आतल्या साईडने सुद्धा काय करतं, इंट्रा म्हणजे डायरेक्टली सेलच्या आतमध्ये ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सपोर्ट करण्याचं काम हे एन्व्हलप करत असतं. त्याच्याचबरोबर मेंटेनिंग पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गनेल्स इन दी सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सेलचे पार्ट आहे त्यांची पोझिशन मेंटेन करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये ते न्यूक्लिअर एन्व्हलप हे प्रेझेंट असतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टर पाहायचं आहे, डिपेंडिंग अपॉन दी प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ रायबोसोम्स endoplasmic reticulum is divided into 2 parts, that is rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum depending upon the presence or absence of ribosome. म्हणजे रायबोसोम हे प्रेझेंट आहेत की ॲब्सेंट आहेत याच्यावरून हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये
2 पार्टमध्ये याचं डिव्हायडेशन झालेलं आहे. तर मी मगाशीच तुम्हाला डायग्रॅममध्ये सांगितलेलं आहे. पहा एक्झॅक्ट आपण डायग्रॅम पाहिली तेव्हा डायग्रॅममध्ये आपल्याला समजलेलं असेल हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये 2 पार्टमध्ये याचं डिव्हायडेशन झालेलं असतं. जिथं रायबोसोम्स हे प्रेझेंट असतात, त्या रायबोसोम्स प्रेझेंट असतात त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे की त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं जातं. आणि जिथे रायबोसोम्स हे ॲब्सेंट असतात त्याला म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे. तर पहा डिपेंडिंग ऑन दी सेल टाईप जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट पाहतोय ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोणतं पाहणार आहोत तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपल्याला बुकमध्ये ER म्हटलं, ERचा फुल फॉर्म काय आहे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण पाहतोय. तर फर्स्ट पहा डिपेंडिंग अपॉन दी सेल टाईप हे जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याला SER म्हणून ओळखलं जातं. पहा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर पहा फर्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये काय सांगितलं डिपेंडिंग अपॉन दी सेल टाईप इट हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स. कशासाठी हेल्पफुल असतं जे लिपिड्स असतात फॅट्स जे लिपिड्स असतात हे लिपिड्सचं म्हणजे फॉर्मेशन करण्यासाठी सिंथेसायझिंग करण्यासाठी हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे हेल्पफुल असतात. तर पहा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सांगितले स्टेरॉइड सिक्रेटिंग सेल्स ऑफ कॉर्टिकल रिजन ऑफ ॲड्रिनल ग्लँड टेस्टिस अँड ओव्हरीज. म्हणजे एक्झाम्पल याच्यामध्ये काय सांगितलं आहे ज्या स्टेरॉइड सिक्रेटिंग सेल असतात त्याच्याचबरोबर कॉर्टिकल रिजन ऑफ ॲड्रिनल ग्लँड ज्या किडनीमध्ये ज्या ग्लँड असतात ॲड्रिनल ग्लँड त्याला कॉर्टिकल रिजन म्हटलं जातं. त्याच्याचबरोबर टेस्टीजमध्ये आणि ओव्हरीजमध्ये हे लिपिडचं सिंथेसिस करण्याचं काम हे लिपिड्स एक्झॅक्ट स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. कोणाकोणावरती स्टेरॉइड सिक्रेटिंग सेल. स्टेरॉइड सिक्रेटिंग सेल ह्या ज्या आहेत ह्या मेडअप ऑफ एन्झाईम अँड फॉर्मेशन प्लांट अँड ॲनिमल अँड फंगी. म्हणजे एन्झाईमचं मेडअप ऑफ एन्झाईम ह्या ज्या स्टेरॉइड सिक्रेटिंग सेल आहेत ह्या कशाने बनलेल्या असतात एन्झाईम असेल त्याच्याबरोबर फॉर्म इन प्लांट ॲनिमल अँड फंगी. त्याच्याचबरोबर कॉर्टिकल रिजन इन ॲड्रिनल ग्लँड किडनीमध्ये ह्या ग्लँड प्रेझेंट असतात. टेस्टिस आणि ओव्हरीज मेल अँड फिमेलमध्ये हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिपिडचं सिंथेसिस करण्यासाठी हे काय करत असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे हेल्पफुल असतात. डिपेंडिंग ऑन दी सेल टाईप सेलच्या टाईपवरून हे काय करत असतात तर लिपिडचं सिंथेसिस करत असतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितले पहा जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन डिटॉक्सिफिकेशन इन दी लिव्हर अँड स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. म्हणजेच एक्झॅक्ट स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं एक फंक्शन सांगितले पहा इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय तर रिमूव्ह ऑफ डिटॉक्सिफिकेशन करत आहे म्हणजे नेमकं काय करतं तर रिमूव्ह ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस ऑर पॉयझनस सबस्टन्सेस इन द बॉडी. त्याला म्हणजे टॉक्सिक म्हणजे जे विषारी सबस्टन्सेस असतात बॉडीमध्ये ते रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं डिटॉक्सिफिकेशन. त्याच्याचबरोबर इम्पॉर्टंट रोल इन दी डिटॉक्सिफिकेशन इन दी लिव्हर. लिव्हरमध्ये जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते बॉडीच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं डिटॉक्सिफिकेशन. त्याच्याचबरोबर इन दी लिव्हर अँड स्टोरेज कॅल्शियम आयन्स हे काय करतात तर जे कॅल्शियम आयन्स आहेत हे कॅल्शियम आयन्स स्टोरेज करण्याचं कामसुद्धा हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. हे त्याचं आपण फंक्शन पाहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे जे आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याला RER म्हणून ओळखलं जातं. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रायमरी इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस. आता स्मूथ हे कशासाठी यूज केलं जातं तर लिपिड सिंथेसिससाठी आणि रफ हे कशासाठी यूज केलं जातं तर जे स्मूथ आहे हे लिपिड सिंथेसिससाठी लिपिड फॉर्मेशन. आता रफ हे आहे हे कशासाठी यूज केलं जातं प्रोटीन सिंथेसिससाठी. फॉर एक्झाम्पल एक्झॅक्ट कोणत्या सेल्सवरती प्रोटीन सिंथेसिस करतात ज्या पॅन्क्रियाटिक सेल्स असतात सिंथेसायझिंग दी प्रोटीन इन्सुलिन इन दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे पॅन्क्रियाटिक सेल्स ज्या आहेत पॅन्क्रियाजमध्ये प्रेझेंट असतात ह्या काय करतात प्रोटीन सिंथेसाइज करतात इन्सुलिन इन दी प्रोटीन इन्सुलिन इन दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं आहे हे जे प्रोटीन्स आहेत हे दिस प्रोटीन्स आर सिक्रेटेड बाय रायबोसोम्स. हे कोणाच्या माध्यमातून रफ म्हणजे तिथे रायबोसोम प्रेझेंट असतात. दिस प्रोटीन्स आर सिक्रेटेड बाय रायबोसोम्स अटॅच टू रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे कुठं अटॅच झालेले असतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि त्याच प्रोटीनला काय म्हटलं जातं सिक्रेटरी प्रोटीन्स. काय म्हटलं जातं दिस प्रोटीन्स आर सिक्रेटेड बाय रायबोसोम. हे प्रोटीन रायबोसोमपासून सिक्रेटेड झालेले असतात सिंथेसिस झालेले असतात. अशा
प्रोटीनला सिक्रेटरी प्रोटीन म्हटलं जातं. त्याच्याचबरोबर हे जे प्रोटीन्स आहेत गेट रॅप इन द मेम्ब्रेन, त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम भोवती ते रॅप झालेले असतात, गुंडाळ्यासारखे असतात. दॅट बर्ड्स फ्रॉम ट्रान्झिशनल रिजन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा ट्रान्झिशनल रिजन आहे. सच मेम्ब्रेन बाउंड प्रोटीन डिपार्ट फ्रॉम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲज ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा हे जे प्रोटीन मेम्ब्रेन आहे, हे सच मेम्ब्रेन बाउंड प्रोटीन डिपार्ट फ्रॉम एंडोप्लाझमिक ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे पहा. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑल्सो इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन ऑफ दी सेल. सेलमध्ये जे मेम्ब्रेन फॉर्म होत असतं आउटर साईडला, जे प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन लेअर असतात ते तयार करण्यासाठी सुद्धा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हेल्पफुल असतात. त्याच्याचबरोबर दी सेल्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मेम्ब्रेन ग्रोज इन प्लेस बाय ॲडिशन ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन अँड फॉस्फोलिपिड टू इट्स ओन मेम्ब्रेन. म्हणजे हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं मेम्ब्रेन आहे, ग्रोज इन प्लेस बाय ॲडिशन मेम्ब्रेन प्रोटीन, म्हणजे अशा पद्धतीने बनलेलं असतं. तिथं ॲडिशनल मेम्ब्रेन प्रोटीन असतात. त्याच्याबरोबर फॉस्फोलिपिड्स, लिपिडचा टाईप आहे, हे सुद्धा तिथं प्रेझेंट असतात. इट ओन मेम्ब्रेन, त्यांच्या स्वतःच्या मेम्ब्रेनवरती प्रोटीन मेम्ब्रेन आणि फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन हे प्रेझेंट असतं. पोर्शन ऑफ दिस एक्सपांडेड मेम्ब्रेन आर ट्रान्सफर टू अदर कंपोनंट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आणि हा जो पोर्शन आहे हा पूर्णपणे एक्सपांड झालेला असतो, विस्तारलेलाच असतो. मेम्ब्रेन आर ट्रान्सफर्ड टू अदर कंपार्टमेंट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आणि हे मेम्ब्रेन दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये, जे एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये जे कंपार्टमेंट येतात, लाईक न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम, यांच्यामध्ये यांचं ट्रान्सपोर्टेशन झालेलं असतं. तर आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, थर्ड सेल कॉम्पोनंट, युकॅरियोटिक सेलचा कॉम्पोनंट पाहिला तो सायटोप्लाझम. त्याच्याचबरोबर फोर्थ पाहिला तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इन द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वी सी देर इज अ डायग्राम ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. देन नेक्स्ट देर आर टू टाइप्स of endoplasmic reticulum, rough and smooth endoplasmic reticulum, and structure of the endoplasmic reticulum. So today we stop here, remaining part we see in next lecture.